नमस्कार. आपल्या उजनीधरण अपडेट न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. आज 8 फेब्रुवारी 2026. आज सकाळी उजनीधरणाची काय स्थिती आहे, उजनीतून सध्याला भीमा नदीमध्ये किती पाणी चालू आहे, कालव्यामधून किती पाणी कमी केलं आहे, त्याचबरोबर कालव्याचं पाणी किती दिवस चालणार आणि नदीचं पाणी किती दिवस चालणार याची आपण सविस्तर माहिती घेणार आहोत. आज सकाळी उजनीधरणाची स्थिती बघितली तर एकूण पाणीसाठा हा 111.54 TMC आणि उपयुक्त पाणीसाठा 47.88 TMC. तर टक्केवारी बघितली तर 89.37% म्हणजे जवळपास 11%. उजनी धरण प्रशासनाने जी माहिती दिली होती 100%वर धरण होतं, त्यानंतर जवळपास 11% उजनी धरण कमी झालेलं आहे. आणि सध्याला नदीतून पॉवर हाऊसमधून 1600 क्युसेक्स आणि डायरेक्ट गाळमुरीतून 4400 असं 6000 क्युसेकचा विसर्ग सध्याला चालू आहे. तो विसर्ग 15 फेब्रुवारीपर्यंत चालू राहणार आहे. म्हणजे औज बंधाऱ्यापर्यंत पाणी पोहोचल्यानंतर विसर्ग बंद होईल. खरं तर आता ह्यावेळेस ज्या नावाखाली उजनी धरणातून भीमा नदीमध्ये पाणी सोडलं जात होतं, औज बंधारा असेल, चिंचपूर बंधारा असेल, आणि महानगरपालिके सोलापूरनं पैसे भरल्याशिवाय पाणी सोडत नव्हती. परंतु यावेळेस मात्र त्यांचा बंधारं फुकटात भरलं जाणार आहेत. मागणी नसताना त्या पाण्याचं पेमेंट केलं नसताना त्यांचं बंधारे भरले जाणार आहेत, भरणार आहेत. ही एक राजकारणाची पार्श्वभूमी असेल कदाचित. कारण आतापर्यंत नदीकाठच्या लोकांना पाणी मिळालं सोलापूरच्या नावाखाली, आणि आता पाणी सोलापूरला मिळतंय नदीकाठच्या शेतकऱ्यांच्या नावाखाली. आणि कालव्यातून सध्याला जो विसर्ग होता 2100 क्युसेकचा, तो टप्प्याटप्प्याने कमी करण्यात आलेला आहे. तो 1050 क्युसेकचा विसर्ग करण्यात आलेला आहे आणि तो विसर्ग 28 फेब्रुवारीपर्यंत चालू राहणार आहे. आणि सध्याला सेनामडा उपसा सिंचनमधून 245 क्युसेकचा विसर्ग चालू आहे. दहेगावमधून 60 आणि बोगद्यामधून 400 क्युसेकचा विसर्ग सध्याला चालू आहे. आता काल इलेक्शन झालं, त्यांचं राजकारण कदाचित संपलं असेल. उद्या त्याचा काय निकाल लागेल ते लागल. परंतु आत्ता कालवा सल्लागार समितीला बैठकीला वेळ मिळेल असं वाटतंय, दिसतंय. कारण उजनी प्रशासन तसं सांगितलंय की आचारसंहिता असल्यामुळे समितीची बैठक घेता येत नाही. पण पाण्याचा ना आचारसंहितेचा काय संबंध आहे हे काय आणखी गुपित कळलेलं नाही. आणि नदीचं पुढचं म्हणजे पाणी कधी असेल, कदाचित एक फक्त पाणी उजनी धरणातून भीमा नदीमध्ये पाणी सोडलं जाईल. कदाचित एप्रिल मेच्या आसपास पाणी सोडलं जाईल. आणि कालव्यातून उन्हाळ्याचे आवर्तन आहेत ती 2 आवर्तन राहतील असा अंदाज व्यक्त केला जातोय. परंतु कालवा सल्लागार समितीमध्ये काय बैठक होते, कोण कशी भूमिका मांडतंय, खरं तर लोकप्रतिनिधींनी भूमिका मांडणं गरजेचं आहे. जे आपल्या सोलापूर जिल्ह्यातील आमदार असतील, खासदार असतील, किंवा जिल्हा परिषद सदस्य नवीन असतील, जिल्हा परिषद सदस्य असतील, जे ज्या समितीमध्ये आहेत त्यांनी उजनी धरणाची पाण्याची जे नियोजन करणं गरजेचं आहे ते खरं तर ऑक्टोबर महिन्यात होणं गरजेचं होतं. त्यावेळेस काय आचारसंहिता नव्हती, पण तरी पण लांबणीवर गेले 2-4 वर्ष झालं हे लांबणीवर प्रकार पडतोय. उजनीचं नियोजन रब्बीसाठी किती, उन्हाळ्यासाठी किती हे ऑक्टोबर महिन्यामध्ये ठरतं. आतापर्यंत ठरत होतं, परंतु आता सध्याच्या 4-5 वर्षाच्या काळामध्ये असं ठरताना दिसत नाही. पालकमंत्र्याचा आदेश आला तरच पाणी, म्हणजे पालकमंत्री ठरवणार आपल्या जिल्ह्याला नदीला पाणी सोडायचं का कॅनलला पाणी सोडायचं. म्हणजे उजनी धरण सोलापूर जिल्ह्यासाठी, उजनी धरणासाठी जमीन दिली शेतकऱ्यांनी. उजनी धरण उभं राहिलं शेतकऱ्याच्या जमिनीवर आणि आदेश मात्र पालकमंत्र्याचा. हे जरा धोरण थोडंसं चुकीचं वाटतंय. खरं तर उजनी प्रशासनाला ह्याचा निर्णय घेण्याचे अधिकार द्यावेत. कालवा सल्लागार समिती ठीक आहे, मंत्री मंडळ असेल किंवा पालकमंत्री असतील, त्यांनी निर्णय घ्यावेत. परंतु सोलापूर जिल्ह्यासाठी किंवा जे उजनी धरणावर जे अवलंबून आहेत, ज्यांनी आपल्या जमिनी पूर्णपणे उजनी धरणाच्या पाण्यामध्ये मातीमोल केल्या, त्यांचा विचार करणं गरजेचं आहे. आता पुढच्या 4-5 दिवसामध्ये आचारसंहिता संपल्यानंतर बैठक होईल असं सांगितलं जातं आहे, पण बैठक होईल असं मला वाटत नाही. तर अशाच उजनीच्या ताज्या घडामोडीसाठी, ताज्या अपडेटसाठी आपल्या उजनी धरण अपडेट न्यूज चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. उजनी धरण अपडेटसाठी बेंबळेहून सिद्धेश्वर शिंदे. धन्यवाद.